व्हॉट इज ब्युटी पॅकेज बेसिकली आणि ते का करायला पाहिजे, त्यासाठी ब्राइड्सनी किंवा ग्रूम्सनी आपल्या स्किनसाठी काय काय करायला पाहिजे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमच्यासाठी वेगवेगळे हेअर, ब्युटी आणि मेकअप्सवरचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे माझ्या चॅनल थ्रू. ऍक्च्युली आता ह्या व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळे हेअरसाठी काय चांगलं आहे किंवा काय चांगलं करायला पाहिजे, तुमचे केस मेंटेन राहण्याकरता किंवा तुमचा हेअरकट चांगला मेंटेन राहण्याकरता, हेअर कलर मेंटेन राहण्याकरता किंवा नवीन ट्रीटमेंट ज्या आहेत जसं केराटिन आहे, स्मूथनिंग आहे, तर त्यांनी तुमच्या केसांना चांगले कसे करता येईल तर हे मी तुम्हाला सगळं सांगतोय. सेम विथ हेअर, सेम विथ ब्युटी, सेम विथ मेकअप. तर आता मेकअपच्या संदर्भात आपण बोलायला लागलो तर सध्या ब्रायडल सीझन चालू आहे. तर ब्रायडल सीझन किंवा आता नवीन वेडिंग सीझन नवीन आता येतोय, आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर त्यासाठी ब्राइड्सनी किंवा ग्रूम्सनी आपल्या स्किनसाठी काय काय करायला पाहिजे. तर आता कसं आहे की बऱ्याच सलॉन्समध्ये किंवा बेसिकली आता आमच्या सलॉनमध्ये, फॅशनमध्ये तुम्हाला वेगवेगळी ब्युटी पॅकेजेस आम्ही देतो. तर व्हॉट इज ब्युटी पॅकेज बेसिकली आणि ते का करायला पाहिजे, तर ह्याच्या संदर्भातला आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे. आता ब्युटी पॅकेजेस म्हणजे काय आहेत की आता लग्नाच्या अगोदर आपण जे ब्लीच, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, बॉडी स्पा, हेअर स्पा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या करतो, तर त्यांनी बेसिकली तुम्हाला काय होतं, तर बेसिकली स्किन खूप चांगल्यापैकी मेंटेन राहते. तुम्हाला जे वेडिंगमध्ये जे फोटोग्राफ्स येणार आहेत तर त्यासाठी तुमची स्किन खूप चांगली मेंटेन राहते. स्किनला रिझल्ट खूप चांगला येतो, स्किनला ग्लो खूप चांगला आलेला असतो. लग्नामध्ये आपण मेकअप वगैरे करतोच, पण बाकीच्या इव्हेंट्सला जिथे आपण मेकअप करत नाही तर तिथे आपली स्किन खूप चांगली राहते, स्किन खूप फ्रेश राहते. आता बॉडी स्पा करण्यामागचं कारण आहे की बॉडी स्पा समजा जेव्हा आपण करतो की तेव्हा आपल्याला ऍक्च्युली जी बॉडी पेन असतं किंवा जे काही मसल पेन असतं तर त्याला पण एक रिलॅक्सेशन चांगल्यापैकी मिळतो. हेअर स्पा करतो आपण किंवा समजा हेअरकट्स आणि ब्लीच फेशियल तर करतोच, पण जेव्हा हेअर स्पा वगैरे जेव्हा करतो तर त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतात. आता मॅक्सिमम आजकाल ट्रेंड आहे की हेअर कलरिंग करण्याचा. तर हेअर कलरिंग करण्यामागचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल करता तर तेव्हा त्या हेअर कलरमुळे ती हेअरस्टाईल चांगल्यापैकी एनहान्स होते. तर त्याच्यामुळे तुम्हाला हेअर कलर करणं पण गरजेचं असतं. तर इन जनरल जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला जातो आणि जर तुम्ही सिंगल सिंगल या गोष्टी जर करायला गेलात पार्लरमध्ये, दॅट गोज अ बिट एक्सपेन्सिव्ह. तर त्याच्यामुळे ही आम्ही पॅकेजेस रेडी केलेली असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लीच, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, हेअर स्पा, बॉडी स्पा, हेअर कलर, हेअर कट्स किंवा नेल आर्ट्स हे सगळं याच्यामध्ये इन्क्लुसिव्ह असतं. तर तुम्ही जर आज हे ब्राइड्सनी जर आज हे पॅकेजेस घेतली, त्यांचं पॅकेजेस केली तर तुम्हाला आज इकॉनॉमिकली पण खूप चांगलं पडतं आणि रिझल्ट वाईज यू गेट अ व्हेरी गुड रिझल्ट आउट ऑफ दॅट. कारण आपण हे सगळं काही त्या अनुषंगाने केलं जातं. तुम्ही जर सिंगल सिंगल गेला समजा सिंगल हेअरकट घेतलात किंवा ब्लीच फेशियल घेतलं तर ते तुम्हाला सिंगल प्राइस वाईज बघायला गेलं तर ते थोडंसं जास्त एक्सपेन्सिव्ह जातं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट असं करेन की जर तुमची वेडिंग्स आहेत, जर तुमच्या स्वतःचा तुम्ही ब्राईड आहात किंवा तुम्ही ग्रूम आहात किंवा तुम्ही इव्हन आई वडील आहात त्यांचे किंवा सायडर्स आहात आणि तुम्हाला जर सगळंच काय करायचं आहे तर गो फॉर दिस ब्युटी पॅकेजेस. ब्युटी पॅकेजेसमुळे तुम्हाला रिझल्ट पण चांगल्यापैकी येतो, तुम्हाला सगळं तुमच्याकडनं होतं पण, आणि सेकंडली इकॉनॉमिकली पण तुम्हाला ते खूप चांगल्यापैकी पडतं, म्हणजे जास्ती एक्सपेन्सिव्ह पडत नाही. तर त्याच्यामुळे हे पॅकेजेस नक्की करा आणि तुम्हाला रिझल्ट याचा 100% चांगला मिळेल आमच्या सलॉनमध्ये. कारण आम्ही जी काही पॅकेजेस डिझाईन केलेली आहेत ती अगदी खूप इकॉनॉमिकल लेवलपासून एकदम लक्झरी लेवलपर्यंत खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजेस आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा रिझल्ट पण चांगल्यापैकी मिळतील. आणि प्लस अजून एक गोष्ट म्हणजे की ह्या म्हणजे सगळ्या पॅकेजेस जर तुम्ही घेताय तर तुम्हाला आज सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं प्रॉपरली होतील ह्याच्यामधून. तर नक्की एक्सपिरियन्स करा आमच्या पॅकेजेसचा आणि माझ्या पार्लरला एकदा नक्की व्हिजिट करा. थँक्यू व्हेरी मच.